दोन दिवस झाला उपाशी पंचपक्वान्नाचं सुंदर प्रकारचं चविष्ट अन्न समोर मांडलेलं आहे. सांगावं लागतं का की हे खाऊन घ्या बरं? सांगावं लागतं का? ते बोला मला जरा बोला ना होता या करा जरा बोला जरा सांगावं लागतं का? अहो खाणं सगळ्यात सोपं काम आहे जगातलं. ते सांगायची गरज पडत कारण ते सोपं आहे. पण तुकोबाला तुम्ही चुकायला लागले ना. शास्त्र असं सांगतं की जी गोष्ट सोपी आहे ती करा असं करायचं. माणसं उपदेशाची गरज पडत नाही. तुम्ही सांगता सोपं आहे. कुठं? हरिपाठात सांगतात शहाणा तो शहाणा तो धनी घेत असे की पण हरिपाठ आजच सांगता जळतील पुढं म्हणणं लई सोपं आहे. पण मार्ग म्हणायचं दिवस टाकता समजत नाही नेमकं काय ज्ञान द्या म्हणे काय म्हणे घर जाऊन झोप म्हणे बाकी काहीच नाही. सुचतच नाही माणसाला की नेमकी पुढं आहे काय तर बुवा. पण एकदम मस्त बरं का. दोन्ही प्रमाण अनुसरून हरिपाठातले नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्म तरी किंबहुना तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पण शहाणा जे असत तोच घेते. शहाणा तो धनी घेत असेल. शहाणा असेल हुशार असेल तोच घेते. नाहीतर महाराज सांगतात जगामध्ये ज्ञान हे सुलभ आहे पण घेणारे दुर्लभ आहे. ज्ञान देव माने नाम हे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. नाम हे सुलभ आहे पण घेणारे दुर्लभ आहे. एकदा देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरीच ते आमची बघेल श्रीरामाची. किंबहुना आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सोपं आहे आणि अनेक जन्माचं पुण्य आहे म्हणून त्या ठिकाणी देवाचं नाव येतं. साधे हो एकदा देवाचं नाव मुखामध्ये नाही करता अनेक जन्माचं पुण्य लागतं. मग जो व्यक्ती नेहमी नामस्मरण करतो त्याचा फायदा काय? ज्ञानेश्वर महाराज सांगता हरिपाठात लक्ष्मी वल्लभ